नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो आणि दादांनो, उद्या आहे 16 मे 2026. वार आहे शनिवार. उद्या शनी जयंती आणि शनिश्चरी अमावस्या ही एकाच दिवशी येत आहे. हा 23 वर्षानंतर आलेला एक दुर्मिळ योग आहे. हा दिवस शनिदेवांची पूजा, दानधर्म आणि साडेसातीपासून मुक्तता मिळवण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला आहे. शनी अमावस्या 16 मे 2026. अमावस्या तिथी सुरू होत आहे 16 मे 2026ला सकाळी 5:11 आणि अमावस्या तिथी समाप्त होत आहे 17 मे 2026 पहाटे 1:30. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनैश्चरी अमावस्या म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी काही सोपे उपाय केल्याने शनिदोष आणि साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील येते. तर कोणते उपाय आपण हे केले पाहिजेत हीच संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत. शनिदेव, ज्यांना कर्माचा देवता म्हटले जाते, त्यांना प्रसन्न करणे हे सोपे नाही. मात्र उद्या शनी अमावस्येला असे काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवांची कृपाही मिळवू शकता. शनिदेवांचे नाव ऐकले तरी काही जणांना धडकी भरते, कारण शनीच्या कुदृष्टीने होत्याचे नव्हते होते. शनिदेवांच्या प्रकोपाचा सामना करणे हे अत्यंत कठीण असते. शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात न्यायाचा देवता म्हटले जाते. मात्र त्यांना प्रसन्न करणे हे सोपे नाही. परंतु उद्या शनी अमावस्येला काही खास उपाय केल्यास शनिदेवांची कृपाही मिळते व आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी देखील येते आणि शनिदेव ह्या आपल्या सर्व मनोकामना पूर्ण देखील करतात. शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रतिमेवर राई किंवा तिळाचं तेल हे चढवावं. तेल चढवताना ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही येते. त्यानंतर या दिवशी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं देखील चांगलं मानलं जातं. हा उपाय केल्याने देखील तुमच्या धनातही नेहमी वाढ होते. शनी अमावस्येला काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडाचं दान करणं हे चांगलं मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी गूळ आणि गव्हाच्या पिठांच्या गोळ्या बनवून मुंग्यांना खाऊ घातल्याने लक्ष्मी माताही खुश होते. याने शनी दोष कमी होतो आणि धन हे वाढते. शनी अमावस्येला गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे बनवून तलावात जाऊन माशांना खाऊ घातल्याने तुमच्यावर शनीच्या अशुभ दशाचा प्रभाव आहे तो प्रभाव देखील कमी होण्यासाठी मदत होते. लक्षात ठेवा, गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे बनवून तुम्ही तलावामध्ये जाऊन माशांना खाऊ घातल्याने देखील तुमच्यावरती जो काही शनिदेवांचा अशुभ प्रकोप आहे किंवा जो काही अशुभ प्रभाव आहे तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होते. शनी अमावस्या तिथीला दीपदान करण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे. दीपदान करणं देखील शास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्वाचं मानलं गेलं आहे. शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. त्याचबरोबर एक दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावा. त्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता ही घरात येत नाही आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. मुख्य दरवाजाबाहेर दिवा लावल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन नक्की लावा आणि एक दिवा घरात दक्षिण दिशेला नक्की लावून ठेवा. असं केल्याने तुमचे पितृदेव देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. शनी अमावस्येला शनी महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू गरीब आणि गरजूंना दान केल्याने शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात.
शनी अमावस्येला यावेळेस तुम्ही उडीद डाळ ही आवर्जून दान करा. यासोबतच तुम्ही कोणत्याही गरीब गरजवंताला काळे बूट देखील दान करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही काळे कपडे, काळी छत्री किंवा काळे तीळ देखील दान करू शकता. यामुळे शनी महाराज हे तुमच्यावरती खूप प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कृपा करतील. शनी अमावस्येला उपवास करून दान केल्याने पितरांना देखील शांती मिळते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करा आणि पितरांच्या नावाने पिंडदान व तर्पण देखील करा. शनिदेवाला तेल आणि काळे तीळ अर्पण केल्याने त्यानंतर गरिबांना दान करणे आणि भोजनही द्या. गाय, कावळा आणि कुत्र्यांना देखील भोजन खाऊ घाला. याने पितृ खुश होतील आणि शनीच्या या पितृदोषातून तुम्हाला मुक्ती मिळेल. उद्या शनिदेव आणि हनुमानजींची पूजाही करा. मारुतीची उपासना. या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा हनुमान अष्टकांचे पठण करा. हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रकोप कमी होतो. शनी मंदिरामध्ये दर्शन घ्या. शक्य असेल तर जवळच्या शनी मंदिरात जाऊन शनिदेवांचे दर्शन घ्या. त्यांना मोहरीचे तेल हे अर्पण करताना स्वतःचा चेहरा हा तेलात पाहून मग अर्पण करावा आणि काळे तीळ देखील अर्पण करा. पिंपळाच्या झाडाची पूजा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. झाडाला जल अर्पण करून 7 वेळा प्रदक्षिणा घाला. मुख्य दारावर दिवा. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोहरीच्या तेलाचे दिवे लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घरात प्रवेश करत नाही. अमावस्येला दानाचे देखील विशेष महत्त्व आहे. गरजू किंवा गरीब व्यक्तींना तुम्ही अन्नदान देखील करू शकता. प्राणी पक्ष्यांची सेवा. काळ्या कुत्र्याला भाकरी, काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किट खायला द्या. मुंग्यांना साखर. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी साखरेचे पीठ किंवा रवा टाका. उद्या शनी अमावस्येच्या दिवशी काय करू नये तर घरामध्ये वादविवाद किंवा भांडण करू नये. या दिवशी मांसाहार किंवा अल्कोहोल हे पूर्णपणे टाळावे. कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः वृद्ध, मजूर किंवा गरजू व्यक्तींचा. या दिवशी नवीन वस्तू, लोखंड किंवा तेल खरेदी करणं हे टाळावं. हा दिवस हा शांततेत आणि नामस्मरणात घालवावा. व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.